आणि आताच्या घडीची मोठी बातमी, यंदा बारामती विधानसभेतून अजित पवार लढणार नसल्याच्या चर्चा आता सुरू आहेत। त्यांच्याऐवजी पुत्र जय पवार बारामतीमधून लढतील असंही बोललं जात आहे। लोकसभा प्रचाराच्या वेळेला अजित पवारांनी एक विधान केलेलं होतं, तेच विधान आता व्हायरल होतंय, ज्यात लोकसभा निवडणुकीमध्ये जर सुनेत्रा पवारांचा पराभव झाला तर आपण विधानसभा लढणार नाही असं अजित पवारांनी म्हटलेलं होतं। त्याच्यामुळे बारामतीमधून यंदा विधानसभेची निवडणूक अजित पवार लढणार नाहीत अशा चर्चा आता सुरू झालेल्या आहेत। महत्त्वाची आणि मोठी बातमी आताच्या घडीची आपण पाहतोय, अजित पवार यंदा बारामतीतून विधानसभा लढणार नाहीत अशा चर्चा सुरू झाल्या। लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराच्या वेळेला अजित पवार यांनी जे विधान केलेलं होतं ते विधान जे आहे ते आता सोशल मीडियावर फिरू लागलेलं आहे। अजित पवार यंदा बारामतीतून विधानसभा लढणार नाहीत अशा चर्चा आता सुरू झाल्या। त्याच्याला आम्ही उभा करू, त्या खासदाराला विजयी केलं पाहिजे, तर मी पुढं विधानसभेला उभा राहील। मी खरंच तुम्हाला सांगतो, मी नाहीतर खुशाल, मी जर मला साथच देणार नसतील तर मला माझा प्रपंच पडलाय, मला माझे धंदे पडलेत, मी कशाला हे करतोय। थांबा थांबा थांबा, ते मत इलेक्ट्रिक मशीन मध्ये दिसू दे वादा। उद्याच्याला आम्ही उभा करू, त्या योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। योगेश, व्हायरल होत आहे अजित पवारांचं विधान जे त्यांनी 2024च्या फेब्रुवारीमध्ये केलेलं होतं आणि त्याच विधानाचा दाखला देत आता चर्चा सुरू झालेल्या आहेत की अजित पवार यंदा बारामतीची निवडणूक लढणार नाहीत। दृश्याले ज्या पद्धतीने बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार या अजित पवार गटाकडून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या, मात्र त्याचवेळी प्रचारादरम्यान अजित पवारांनी जे वक्तव्य केलं होतं, अर्थातच बारामतीमध्ये आपल्या विचारांचा उमेदवार निवडून द्या अन्यथा आम्ही विधानसभा निवडणूक लढवणार नाही अशा पद्धतीचं एक वक्तव्य त्यावेळी अजित पवारांनी केलं होतं। मात्र आता ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती हे वक्तव्य पुन्हा एकदा सोशल मीडियावरती व्हायरल होताना दिसतंय आणि पुन्हा एकदा बारामतीमध्ये सुद्धा कार्यकर्त्यांमध्ये तशा चर्चा सुरू झालेल्या आहेत की अजित पवार हे बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक न लढवता पुत्र जय पवारांना या बारामती विधानसभा निवडणुकीत उतरवणार अशा पद्धतीची शक्यताही वर्तवली जात आहे। कारण दुसरीकडे शरद पवार गटाकडून युगेंद्र पवारांच्या नावाची चर्चा आहे, त्यामुळे युगेंद्र पवार विरुद्ध जय पवार अशी निवडणूक बारामती विधानसभा मतदारसंघात होणार अशा पद्धतीची चर्चा ही आत्ता सुरू झालेली आहे। कारण आज बारामतीमध्ये अजित पवार गटाचा जनसन्मान रॅली आयोजित केलेली आहे आणि या जनसन्मान रॅलीमध्ये सुद्धा कार्यकर्त्यांच्या सुद्धा याच चर्चा आपल्याला ऐकायला मिळतात। काही कार्यकर्ते या ठिकाणी आपल्या सोबत उपस्थित आहेत जे या जनसन्मान रॅलीसाठी आलेले आहेत। काय सांगणार, ज्यामध्ये चर्चा आहे की बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवार निवडणूक न लढवता जय पवारांना या निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार। ही जी चर्चा तुम्ही आता सांगत आहे या चर्चेमध्ये कसल्याही प्रकारचं तथ्य नाही, कारण बारामती म्हणजे अजितदादा आणि अजितदादा म्हणजे बारामती अशा प्रकारचं समीकरण आहे। राहिली गोष्ट जय पवारांना उभं करण्याची, तर सध्या परिस्थितीत राजकीय आव्हान जर आपण पाहिलं तर या परिस्थितीमध्ये हे पवार साहेबांचं आव्हान जर रोखून ठेवायचं असेल तर केवळ अजितदादांनाच या मैदानात उतरावे लागेल, अजितदादांनाच उतरावं लागेल। काय वाटतं की या पद्धतीच्या चर्चा या सुरू आहेत, काय नेमकं आता यांनी सांगितलं तसं मलाही तसं वाटतं की या ठिकाणी अजितदादांनीच लढलं पाहिजे। दादाला, महाराष्ट्राला दादांची गरज आहे आणि बारामतीला दादांची गरज आहे, त्यामुळे दादा बारामतीतूनच लढतील आणि माझ्या मते दादा एक मागच्यापेक्षाही जास्त मतांनी दादा या ठिकाणी निवडून येतील। दादांचं लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान जे वक्तव्य होतं की मी जर माझा उमेदवार पराभव झाला तर निवडणूक लढवणार नाही, या बाबतीमध्ये कार्यकर्त्यांमध्ये एक प्रकारचा उत्साह निर्माण करण्यासाठी त्यांनी त्या प्रकारचं वक्तव्य केलेलं होतं, परंतु राजकारणामध्ये अशी वक्तव्य करावी लागतात आणि म्हणूनच आपण त्याकडे पाहिलं पाहिजे। काय नेमकं तुमचं म्हणणं की अशा पद्धतीची चर्चा सुरू आहेत की जय पवारांना निवडणुकीच्या रिंगणात? लोकांचं अशी चर्चा होती की विधानसभेला दादांना आणि लोकसभेला सुप्रियाताईंना मतदान द्यायचं अशी चर्चा चालू असल्यामुळे दादांनी हा मेसेज देण्यासाठी जर लोकसभेला तुम्ही सुनेत्राताईंना जर मतदान नाही दिलं तर विधानसभेला मी उभा राहणार नाही हे वक्तव्य केलं। ठीक नक्कीच योगेश, आपण पाहतोय की या समर्थकांच्या, या लोकांच्या चर्चा आहेत की राजकारणामध्ये अशी विधानं जी आहे ती करावी लागतात असं या ठिकाणी लोकांचं म्हणणं आहे। मात्र आता अजित पवार काही निर्णय आज जाहीर करतात का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। काय घोषणा त्यांच्याकडून केली जाणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद योगेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।